नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, आज आपण चर्चा करतो आहोत की वाढत्या पावसामुळे होणारं जे नुकसान आहे ते कसं टाळता येऊ शकेल. एकंदरीत जर विचार केला तर हे एपिसोड 10वा आहे आणि या 10व्या एपिसोडमध्ये आपण चर्चा तुमची आमची या विषयावर चर्चा करतो आहोत. सर्वसामान्य जीवनामध्ये जे कुठले प्रश्न येतील ते प्रश्न शोधायचे, त्याचं उत्तर शोधायचं. प्रश्न जो कोणी केला आहे त्याचंही कौतुक आहे, उत्तर जो कोणी देईल त्याचंही कौतुक आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात भर पाडायची. म्हणजेच तुम्ही विचार करत राहा, प्रश्न विचारा, उत्तर द्या आणि तुम्ही आनंदात राहिले पाहिजे. मंडळी, आज आपण आपल्या या एपिसोडमध्ये चर्चा करतो आहोत की वाढत्या पावसामुळे होणारे जे नुकसान आहे ते टाळण्यासाठी काय करता येईल. पार्श्वभूमीचा जर विचार केला तर निश्चितपणे पर्यावरणामध्ये काही ना काही बदल झालेला आहे. पृथ्वीची वाढती उष्णता आणि त्यामुळं समुद्रावर होणारे पाण्याचे बाष्प आणि अचानक वेगानं आणि मोठ्या स्वरूपात होणारा दीर्घ पावसाळा. यावर्षी आपण बघितलं सर्वच ठिकाणी अगदी संपूर्ण देशामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. कुठं 100% झाला, कुठं 105, 10, 15, 20%. परंतु सामान्य लोकांच्या जनजीवनावर त्याचा विपरीत असा परिणाम झाला. हा होणार नाही किंवा होऊ नये यासाठी पुढच्या काळामध्ये जी काही आपल्याला उपाययोजना करायचं आहे त्याबद्दल आपण विचार करतो आहोत. एकतर पाण्याचे योग्य नियोजन करणं अपेक्षित आहे. मोठ्या स्वरूपात पावसाळा येतो असं गृहीत धरून तुम्हाला नदी नाल्या साफ ठेवाव्या लागतील. त्याच पद्धतीने शहरात आणि गावातसुद्धा गटारी नाल्या साफ ठेवाव्या लागतील. त्यातनं जाणारे वाहून जाणारं पाणी जे गटारीतनं जाणार आहे ते जलस्रोत कुठं तयार करून ते शुद्ध करणं किंवा जमिनीत मुरवणं याचा विचार करावा लागेल. त्यासोबतच नदी नाल्यामध्ये जर उथळ राहिल्या तर त्यामुळं होणारे जे पाण्याचे दुष्परिणाम आहेत ते टाळण्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले पाहिजेत. आणि खास करून या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाच्या माध्यमातून आणि समाजाच्या कल्याणासाठी काम होणं अपेक्षित आहे. त्यासोबतच वर्षा साहित्याची तयारी असली पाहिजे. पावसाळा येणार आहे समजून ग्रामीण भागामध्ये अनेक जुन्या भिंती पडल्या, घरं पडले, काही ठिकाणी प्राणी पक्ष्यांचं नुकसान झालं. तर पावसाळा येणार आहे ह्याची पूर्वसूचना मिळाल्यानंतर ते घर पडणार नाही यासाठी ग्रामपंचायतनं, नगरपालिकेनं, महानगरपालिकेनं जी घरं असं असुरक्षित जाहीर केलेली आहेत ती साफ करणं किंवा ते काढून टाकणं, नव्यानं बांधणं, त्याला आधार देणं वगैरे सारखे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. त्यासोबतच अशा घरात राहणं अपेक्षित नाही आहे तेही लक्षात ठेवावं लागेल. त्याबरोबरच ग्रामीण भागामध्ये पूर आला तर रस्त्यावर सुद्धा पाणी येतं, त्यासाठी बोटिंगची व्यवस्था असली पाहिजे. त्यासोबतच ग्रामीण भागासहित सर्व परिसरामध्ये खास करून ज्या ठिकाणी नदी नाले जवळ आहेत किंवा जिथं जास्त पाऊस पडण्याची आणि पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी NDRF सारख्या टीम्स तयार ठेवल्या पाहिजेत. आणि म्हणून जीव वाचले पाहिजेत आणि संपत्ती वाचली पाहिजे त्यासाठी वर्षा साहित्याची तयारी असणं अपेक्षित आहे. याबरोबरच औषधी उपलब्ध असली पाहिजेत. योग्य ठिकाणी जाण्यासाठी तात्पुरती संपर्क यंत्रणा असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. त्यानंतर राहिलं जलसंधारण. जलसंधारणामध्ये वर्षभरसुद्धा आणि पावसाळ्यातसुद्धा जास्तीचं आलेलं पाणी जमिनीत मुरवण्याची सगळी यंत्रणा वर्षभरामध्ये पूर्ण करणं अपेक्षित आहे. आणि अशी यंत्रणा जर आपण केली तर जलसंधारणाचा तोटा होणार नाही. मग तुम्हाला भावी प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि बरंच पाणी आपण जमिनीमध्ये मुरवू शकू. त्यानंतर आहे पूरग्रस्तासाठीचे नियोजन. पूरग्रस्तासाठीच्या योजना वेगवेगळ्या तुम्हाला आखता आल्या पाहिजेत. एकतर पूर येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पूर आलाच तर पुराच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गावामध्ये अशी कुठली सार्वजनिक जागा आहे त्या गावाचा सखल भाग सोडून उंचावर जिथं लोकांना आश्रय देता येऊ शकेल तिथं अन्न, पाणी, औषधं आणि इतर गोष्टी उपलब्ध होऊ शकतील याचं पण नियोजन करणं अपेक्षित आहे. त्यानंतर जीवरक्षक कोट अपेक्षित ठेवणं आहे, त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवणं आहे आणि इतर गोष्टीचा सुद्धा विचार होणं अपेक्षित आहे. वनस्पती आणि झाडाची निगा राखावी जेणेकरून जुन्या झाडाच्या फांद्या खाली पडून लोक जखमी होणार नाहीत. झाडावर वीज पडली तरी त्याचं मोठं नुकसान होणार नाही असे महत्त्वाच्या ठिकाणच्या झाडांची साईज कशी ठेवायची हे पण ठरवावं लागेल. त्यासोबतच खरं तर वृक्षारोपण करत राहिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे पृथ्वीवरची उष्णता कमी झाली पाहिजे आणि पावसावरचं नियंत्रण आलं पाहिजे. यासाठी सुद्धा वृक्षारोपण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा राहिला प्रश्न सुरक्षितचे उपाय. जिथं वीज पडणार नाही, करंट उतरणार नाही, ऐन पावसाळ्यामध्ये काही अडचणी निर्माण होणार नाहीत, काही पूल वाहून जाणार नाहीत, या सगळ्यांचं पूर्व परीक्षण होणं आणि त्याचं दृढीकरण होणं किंवा त्याबरोबरच ते मजबूतीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनानं सुद्धा
या दृष्टीनं शासनानं मदतीला घेऊन किंवा शासन प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांनी अति पावसामध्ये आपणाला कसं वाचता येईल, राहता येईल आणि भावी काळामध्ये अशी संकटे येऊ शकतात, त्यात कसं वाचलं पाहिजे यासाठीची जागरूकता निर्माण करणं, लोकांना शहाणं करणं अपेक्षित आहे आणि समाजानंही त्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. मंडळी, चला तर ही सगळी माहिती आपल्याला दिली आहे किल्लारीचे माजी प्राचार्य सतीश भोसले यांनी. म्हणजे दररोज आपण एक एपिसोड ज्यावेळेला बाहेर घेतो त्यावेळेला त्या एपिसोडसाठी यापूर्वी एक विचारलेला प्रश्न असतो, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जी उत्तरं दिली आहेत ती उत्तरं आपण सगळ्याच्या देखत सार्वजनिक करत असतो. पुन्हा एकदा सर्वदर्शन यूट्यूबच्या वतीनं माजी प्राचार्य श्री सतीश भोसले किल्लारीकर यांचं अभिनंदन. आणि मंडळी, आता पुढचा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी तयार राहायचं आहे. तुम्ही जो प्रश्न आता ऐकणार आहात तो ऐकल्यानंतर तो लिखित स्वरूपात, संदेशाच्या स्वरूपात, व्हिडिओच्या स्वरूपात, मेसेजच्या स्वरूपात, कोणत्याही स्वरूपात तुम्ही आम्हाला कळवला तर तुमच्या नावानिशी पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही तो घेणार आहोत. मंडळी, समाजातलं शिक्षण हे अधिक चांगलं होण्यासाठी काय काय करता आलं पाहिजे? बघा, समाज शिक्षण म्हणजे वर्गातलं शिक्षण असं नाही, त्यातला काय अंतर्भाव होऊ शकतो. समाज शिक्षण अधिक दृढ झालं तर समाजामध्ये एक शांतता राहू शकेल असं वाटतं. तर ते करण्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे सामाजिक शिक्षणासाठी काय काय करता येऊ शकेल याचे उपाय तुम्हाला सुचवायचे. चला तर मी आज या 10व्या एपिसोडच्या ठिकाणी हा एपिसोड थांबवतो, तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा सर्वांना विनंती, जर आपण सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कोणता एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.